भाजपात एंट्री नंतरची पहिलीच निवडणूक. मुरुम शहर बनले भाजपमय. कॉर्नर बैठका की विजयी सभा. मुरुम तारीख 28. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरुम नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार किंगमेकर राजकारणी चाणक्य बापूराव पाटील निवडणूक मैदानात उतरले आहेत. 50 वर्षापासूनचा धडाडीचा विकास, वाढत्या शहरीकरणाचे वाढते आव्हान याचे दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडणूक मैदानात उतरले आहेत. मुरुम शहराचा राजकीय इतिहास पाहता या शहरात काँग्रेसमय इतिहास राहिला आहे. याची सुरुवात ही पाटील परिवारातून चैतन्यमूर्ती शिक्षण महर्षी माधवराव पाटील काका यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती. त्यांच्या हयात आणि त्यांच्या पश्चात पाटील परिवाराने सामाजिक सलोखा जोपासत विकासाची घट्ट धरलेली कास त्यांनी कधीच सोडली नाही. सन 2024 मध्ये माजी मंत्री बसवराज पाटील सह पाटील परिवार भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शहरातून विविध अपप्रचाराला वाचा फोडून एक हाती सत्ता राबविणाऱ्या पाटील परिवाराच्या विचारांना खिंडार पाडण्याचा सर्वपक्षीय प्रयत्न झाला. मात्र ज्यांचे शहर आणि शहरातील नागरिकांप्रती त्यांचे असलेले कौटुंबिक प्रेम आणि दृढ विश्वासासमोर विरोधकांचे बुरुज आणि त्यांचा मनसुब्याचा चुराडा झाला. पाटील परिवाराने 50 वर्षापासून मुरुम शहरातील नागरिकांना एक परिवाराचा हिस्सा म्हणून दिलेले वागणूक आणि मिळवलेला विश्वास कायम ठेवण्यात यशस्वी राहिले. त्यामुळे येथील नागरिक पाटील परिवाराकडे पाहताना किंवा त्यांच्यासोबत वागताना राजकीय घराणा म्हणून नाही तर आपल्या कुटुंबातले सदस्य म्हणून संबोधत असल्याचे समीकरण कायम राहिले. 50 वर्षाच्या इतिहासात मुरुम शहरातील सर्व धर्मियांना पाटील परिवाराने नगर परिषदवर संधी दिली आहे. चैतन्यमूर्ती काकानंतर पुन्हा राजकारणी चाणक्य काका निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चैतन्यमूर्तीने रचलेला इतिहास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणारे काका इतिहासाची पुनरावृत्ती घडविण्यासाठी त्याचे मुहूर्तमेढ पुन्हा पाटील परिवाराचे शुभहस्ते करण्यात आले आहे. मुरुम शहरातील सध्याचे निवडणूक परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमताने पोषक वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र दिसून येते. अर्थात 50 वर्षानंतर मुरुम शहरात कमळ फुलणार अशी चर्चा जोमाने आणि आत्मविश्वासाने चालू आहे. प्रत्येक प्रभागात होणारे कॉर्नर बैठकी पाहता या कॉर्नर बैठका आहेत की विजयी सभा अशी चर्चा आता रंगायला चालू झाल्या आहेत. माजी मंत्री बसवराज पाटील यांनी कॉर्नर बैठका घेऊन भारतीय जनता पार्टीचे अधिकृत नगराध्यक्षपदाचे उमेदवार बापूराव पाटीलसह सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची विनंती केली. भाजप युवा नेते शरण बसवराज पाटील, सौ संपदा शरण पाटील, कुमारी स्मिताताई बापूराव पाटीलसह पाटील परिवार भाजप उमेदवाराच्या प्रचारात पायाला भिंगरी बांधून डोर टू डोर झंझावती प्रचार करत आहेत. 50 वर्षाच्या इतिहासात नागरिकांकडून मिळालेलं प्रेम आणि विश्वासाची पुंजी अद्याप जैसे ते शाबूत असल्याची प्रचिती या प्रचारादरम्यान पाहायला मिळत आहे. जनसामान्यांच्या अडचणीची जाण, शहराचे प्रगतीचे दूरदृष्टी, शहरातील कुटुंबातील व्यक्तींना शहराच्या विकासात खंड पडू नये यासाठी पाटील परिवाराचा योगदान राहिला आहे. विरोधकाकडे मत मागण्यासाठी भक्कमपणे मुद्दे कोणते सापडत नसल्याने अपप्रचार एकमेकांना पाठिंबा देऊन सर्व शक्ती एक करून लढा देत आहेत आणि ही मुरुम शहराची पूर्वीपासूनची प्रथा परंपरा आहे. यात वेगळे असे काही नाही. शेवटी 3 तारखेला दूध का दूध, पाणी का पाणी होणारच आहे. कॉर्नर बैठकाची तुफान गर्दी पाहता ही कॉर्नर बैठक नसून विजयी सभा असल्याची चर्चाही नागरिकातून रंगत आहे. हलगीचा नाद, फटाकड्यांची आतिषबाजी, फुलबाजाच्या प्रकाशाने जागोजागी जंगी स्वागत हे पाटील परिवाराने 50 वर्षाची शहराला दिलेली सेवेची पावती दर्शवित आहे. काका साहेब
आणि पुन्हा काका या नावातच शहरातील नागरिकांचा वैचारिक ऐतिहासिक पाया भक्कम झाले असल्याची प्रचिती या निवडणुकीत मुरुमकरांना पाहायला मिळत आहे. 50 वर्षे सर्व धर्मियांना नगर परिषदवर संधी दिली आणि आता स्वतःसाठी संधी मागितली. यात गैर काय अशी चर्चाही आता नागरिकातून रंगत आहेत. शहरावर अपार प्रेम आणि विश्वास ठेवून पाटील परिवाराने केलेले कार्य आणि त्यांचे शहरासाठीचा योगदान, भ्रष्टाचार रहित राजकारण पाहता नागरिकातूनही त्यांना देशप्रेम आणि विश्वास संपादित करण्यात यश आले आहे आणि हे असेच अबाधित राहील असं दृढ विश्वास मुरुमकरांनी पुन्हा दाखवून दिले आहे.